संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वामध्ये ही एसआयटी या प्रकरणाचा तपास करणार आहे। बसवराज तेली हे सध्या सोलापूरमध्ये आहेत आणि आज आणि उद्या ते बीड आणि केजमध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास करतील। पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये 10 अधिकारी असतील। याशिवाय स्थानिक पोलीस आणि सीआयडीचाही स्वतंत्र तपास सुरू राहणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडनं। गोविंद, आधीच स्थानिक पोलीस आणि त्याचबरोबर सीआयडी आणि आता त्या व्यतिरिक्त एसआयटीची पण स्थापना करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता संपूर्ण तपासाला जोर येईल। निश्चितपणे या तपासामधली ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणायला पाहिजे की कालच राज्य सरकारकडून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची नेमणूक झाली आणि या एसआयटीची प्रमुख जे आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमण्यात आली आहे, ते स्वतः बसवराज तेली आज बीडमध्ये पोहोचतील। बीडमध्ये पोहोचल्यानंतर पहिल्यांदा त्या इथल्या प्रकरणाचा आढावा घेतील आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हे प्रकरण घडलं तिथे केजमध्ये जाऊन सुद्धा याची माहिती घेतील। एकीकडे सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता एसआयटीकडून सुद्धा तपासाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि त्यामुळे बसवराज तेली जे एसआयटीचे प्रमुख आहेत ते बीडमध्ये पोहोचून या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आढावा घेतील। आज 25 दिवस झाले संतोष देशमुख यांची हत्या होऊन त्यानंतर जे प्रमुख 2-3 आरोपी आहेत ते आणखी फरार आहेत। त्यांच्या संदर्भात नेमकं काय होतं आहे, वाल्मिक कराड यांचा संदर्भ 302 या प्रकरणाशी जोडला जातो आहे, त्या संदर्भात यासाठी नेमकं काय काम करते आहे हे बसवराज तेली यांच्या या तपासानंतर आपल्याला कळू शकेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।